सांगली येथील जय हिंद कॉलनीतील हर्षदा संतोष जाधव वय 24 वर्षे या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। सोमवारी रात्री ही घटना घडली। या प्रकरणामागे सांगली पोलीस मुख्यालयातील एका पोलिसाचा हात असल्याचा आरोप मृत हर्षदाच्या नातेवाईकांनी केला आहे। पण याबाबत अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। सोमवारी रात्री हर्षदाच्या घरातील लोक आपापल्या कामात होती। हर्षदा एका खोलीत गेली। तिने स्वतःच्या हुकाला ओढणीने गळफास घेतला। बऱ्याच वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला। विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। शव विच्छेदन तपासणी करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। याबाबत पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेल्या 5-6 वर्षापासून मुख्यालयातील एक पोलीस तिच्या घरी जात होता। तो हर्षदाला बहीण मानत होता। मात्र गेल्या वर्षभरापासून हर्षदाला घरातील लोक खूप शिस्तीत वागवत होते। संबंधित त्या पोलिसाच्या त्रासाला कंटाळून हर्षदाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा संशय आहे। या संदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे। पोलीस चौकशीतून जे सत्य बाहेर येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस मुख्यालयातील पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमाला दिली आहे।